नमस्कार, रेसिपीज विथ तारामध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज हिवाळा स्पेशल आणि वेगळ्या पद्धतीने असे खारी खोबऱ्याचे गहू टाकून लाडू करतो. त्याला आमच्याकडे सुटुडा लाडू म्हणते. तर पूर्ण रेसिपी बघा मी कशी केली. चला तर सुरुवात करू रेसिपीला. तर आज आपण आहे ना गव्हाची म्हणजे सुटुड्याचे लाडू बनवणार आहे खारी खोबरं टाकून. त्यासाठी किती साहित्य घेतले, काय प्रमाणात घेतले, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ना तर इथे मी गहू घेतले. गहू मोजून 2 किलो घेतले आणि शिवर गहू घेतलाय 2 किलो घेतलाय. तुम्ही वजनी प्रमाण पण बघू शकता. दोन किलो आहे. आता ही गहू काढून घेते. तर इथे मी 2 किलो खोबरं घेतलं. असं ठेवते पिशवीचं. आणि असं काळ्या पाटीचं खोबरं पाहून घ्यायचं आपल्याला एकदम लाडूसाठी. 2 किलो खोबरे. त्यानंतर 2 किलो खारीक घेतली. खारीक पण आपल्याला अशी काळीच बघून घ्यायची आणि एकदम अशी वाळलेली कडक. त्यानंतर इथे 1 किलो गुळाच्या अशा 3 भेल्या घेतल्या मी. 3 किलो गुळ घेतला. त्यानंतर जवस घेतली इथं 250 ग्रॅम. इथं मेथी घेतली. ही अर्धा किलो तर मी याच्यातून पावशेरच वापरणार आहे. त्यानंतर इथं तेल घेतले. सूर्यफूल तेल घेतले मी. 3 लिटर लागणार आहे आपल्याला. 3 किलो म्हणजे 3 पिशवे. डिंक घेतला इथे मी 200 ग्रॅम. तर हे सगळं साहित्य आपल्याला हे लाडू करण्यासाठी लागणार आहे. आणि ही लाडू ना वेगळ्या पद्धतीने, गावाकडच्या पद्धतीनं अशा प्रकारचे लाडू तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओज नाही आहे की गव्हापासून डायरेक्ट गहू टाकून कसे लाडू बनवायचे. तर आज मी तुम्हाला त्या पद्धतीनं पण लाडू सांगणार आहे. आणि हिवाळ्यामध्ये ही लाडू ना खूप असे दमदार, आपल्या शरीरासाठी खूप छान अशी रेसिपी आहे. तर आपण आता या रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खोबरे ना खोबऱ्याचे असे बारीक असे काप करून घ्यायचे. ते गिरणीतून दळून आणायला. सगळे खोबरं आपल्याला असं बारीक कट करून घ्यायचे. तुम्ही ते असं खोबऱ्याचा किस राहतो ते पण वापरू शकता. आणि डायरेक्ट रेडीमेड खारीक पावडर पण भेटते. पण त्यापेक्षा आपण अशी खारीक आणून फोडून दळून आणली ना ती किती पण छान आपल्याला. आणि ही लाडू आहे ना आपल्याला दररोज एक लाडू खाला ना तर दुपारपर्यंत भूक नाही लागत. असे दमदार एकदम लाडू आहे. नुसते खारीक खोबरं पण नाही. हे ना गावाकडं पद्धतीनं, गावाच्या पद्धतीने एकदम गावाकडे अशाच पद्धतीने बनवते. गहू आपली ही गहू घेतली आपण, ती भाजायची. नंतर मग ते दळून आणायची गिरणीतून खारीक खोबरं ते अशा पद्धतीने. मी आता ह्या पद्धतीने सगळे खोबऱ्याचे ना असे बारीक कट करून घेते. पीस छोटे छोटे. तर मी इथे ना खोबऱ्याचे अशी बारीक अशी काप करून घेतले. असे तुकडे पण करून घेऊ शकतात. ती गिरणीमध्ये दळून येते. आणि इथे खारीक आहे ती पण एकदम अशी फोडून आणि असे तिचे 2-2, 3-3 भाग करून घेतले. त्याच्यातले बिया परत पुढं असं टोकाला जे राहतं ना फुलासारखं ते पण काढून घ्यायचं आपल्याला. नाही तर मग ते लाडूमध्ये येतं आणि खाताना ना ते दळल्या जात नाही. ते तसं लागतं. त्यामुळे अशी खारीक करून आपल्याला अशी फोडून 2 भाग करून कडकच खारीक पाहिजे. आणि खारीक खोबरं दळून घ्यायचं म्हणजे गिरणीतून दळून आणायचं. तर आता माझे खारीक आणि खोबरं फोडून झाले. आता गहू भाजून घेते. तरी आता कढई गरम झाली. त्यामध्ये आपण ना गहू घालून घेऊ. गहू एकदम मंद आचेवर आपल्याला एकदम लाल होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची. म्हणजे त्याचा कच्चेपणा राहिला नाही पाहिजे. जर गहू कच्चे राहिले तर मग त्याच्यामुळे आपल्याला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ना अशी मोठी जाड बुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्येच आपल्याला गहू भाजून घ्यायची. सारखे हलवत, ते जळाले नाही पाहिजे, खाली पण नाही लागले पाहिजे. सारखे असे हलवत राहून भाजून घ्यायची एकदम अशी. तर मी पूर्ण भाजता आल्याच्या नंतर परत तुम्हाला दाखवते कशी भाजायची, कुठपर्यंत भाजायची. तर तुम्ही बघू शकता एकदम अशी लाल आणि भाजून झाली गहू आणि एकदम अशी तडतड उडू राहिली. आवाज पण येऊ राहिलाय. तर मी तुम्हाला जवळून दाखवते कशी भाजली. अशी लाल होईपर्यंत आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची. ती मिडियम गॅसवर. तरी अजून 5-1 मिनिट अजून भाजणार आहे.
न भाजलेले गहू असे आणि भाजलेले गहू असे तुम्ही बघू शकता लाल झाले. अशाच प्रकारे आपल्याला ती भाजून घ्यायची. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि व्हिडिओ असा संपूर्ण बघा. मी कशा पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने कसे लाडू बनवते. याला आपण म्हणजे एकदम कसं प्रत्येकाला परवडतील अशा हिशोबाने हे लाडू आहे. नुसते खारी खोबरं किंवा नाही ड्रायफ्रूट पण नाही असे नाही, सगळं मिक्स करणार आहे आपण आणि गहू भाजून करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीने लाडू बनवले. त्याच्यामुळे एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपली गहू भाजून झाली. मी एका ताटात काढून घेते थंड व्हायला आणि दुसरे पण अशाच प्रकारे भाजून घेते. तर अशा प्रकारे मी गहू भाजून घेतले. मी ती रात्रीची भाजू राहिली त्याच्यामुळे ती सावली येऊ राहिली हाताची त्याची. ही भाजलेली गहू आहे आणि कच्चे गहू जे आपली साधी ती तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला एकदम लाल होईपर्यंत हे गहू भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यावरती मग गिरणीतून दळून आणायची. तर इथे मी ना आता जवस सुद्धा भाजून घेते अशी चांगली कमी गॅसवर भाजायची. आणि जवस आपल्याला भाजूनच टाकायची. जवस आपल्या केसांसाठी हाडांसाठी खूप छान असते. त्याच्यामुळे हे लाडूमध्ये नक्की जवस टाका. मी आता ही चांगली भाजून घेते तडतड होईपर्यंत. तर आता ही गहू पण घेतले. त्यामध्ये आपण जी जवस भाजून घेतली ना ती टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. आणि इथं खारी खोबरे घेतले. आता हे सगळं आपल्याला गिरणीतून दळून आणायचे. आणि इथं मी 250 ग्रॅम मेथे घेतले. ते आपल्याला मिक्स नाही करायचे, असेच डब्यात ठेवून न्यायचे. नंतर तिथे गेले होते त्याच्यावर गव्हावर टाकून दळून घेता येते. आणि आता एकदम आपल्याला असं रवाळ दळून आणायचे, जसा रवा राहतो ना त्या प्रकारे. तर आता मी हे गिरणीतून दळून आणते, नंतर तुम्हाला दाखवते. तर मी पीठ पण दळून आणले गहू भाजून, बघू शकता. खूप जास्त प्रमाणात ही लाडू आहे आणि असं एकदम आपल्याला रवाळच दळून घ्यायचे. जास्त बारीक नाही दळायचं. जास्त बारीक दळलं तर मग ते लाडू ना आपल्या तोंडात आहे ना दाताला आणि त्याला चिटकते. आता याच्यामध्ये आपण जे खारी खोबरे घेतले ते मिक्स करून घ्यायचं. तुम्ही यामध्ये गव्हाचं प्रमाण वाढू शकता. मी 2-2 किलो सांगितले, अजून गहू वाढवायचे असेल तर वाढू शकते. आणि ही ना आपल्याला चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे. आता इथे मी ना पॅन गरम करून घेतलं, त्यामध्ये तेल टाकून घेतले. आता यामध्ये आपल्याला जिंकं ना थोडं थोडं घालून तळून घ्यायचं आहे. चांगला एकदम नाही सगळा घालायचा, थोडं थोडं घालायचं म्हणजे तो ना चांगला तळला राहतो. नाही तर मग तो असं ना मध्ये तसंच राहतो, वर फुलून येतो. असं पूर्ण फुलला पाहिजे तो, असं प्रमाणात आपल्याला तो तळून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. म्हणजे हाताने सुद्धा तो असा हे झाला पाहिजे. असंच एकदम कमी गॅसवर चांगलं तळायचं. आणि आता हा थंड झाला का मिक्सरला बारीक करून घ्यायचा आपल्याला तो. इथे मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवले, त्यामध्ये एक पिशवी तेलाची टाकून ठेवली. आता ही दुसरी पण घालून घ्यायची. आपल्याला 3 लिटर तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि गूळ फोडला आपण, तो गूळ पण फोडून घेतलाय मी. तर मी इथं गूळ पण फोडून घेतलाय. असं आपल्याला काही मोठी कढई राहील तरी चालतील, कारण आपल्या याच्यात पाक करून घ्यायचा गुळाचा ना. तर आता थोडं थोडं ना सोडून घ्यायचं. आणि इथे मी ना सूर्यफूल तेल वापरले. तुम्ही याऐवजी शेंगदाणा तेल पण वापरू शकता, नाही तर मग आपलं गावरान तूप राहतं ना त्या तुपात पण बनवू शकता.
आता मी हा सगळा गुळ याच्यात घालून घेते. आता मी नाही याच्यात सगळा गुळ टाकून घेतलाय, तुम्ही बघू शकता. आता तेल गरम होईल आणि गुळ पण वितळत राहील याच्यामध्ये विरघळत. सारखं आपल्याला हलवतच राहायचं कारण गुळ खाली नाही लागला पाहिजे. मी पूर्ण गुळ विरघळल्यानंतर परत तुम्हाला दाखवते. तर आता आपला गुळाचा पाक पण तयार झालाय, तुम्ही बघू शकता. गुळ एकदम त्याच्यामध्ये विरघळत त्याला म्हणजे तेल पण एकदम छान असं उकळलंय. आता आपल्याला गरम गरमच ना आपण जे खारीक खोबरं आणि पीठ काढून घेतले ना गहू त्यामध्ये टाकून घ्यायचंय. डिंक पण त्यामध्ये काढून घेतलाय. आता मी ये ना त्याच्यात ओतून घेते. वड ना उलट तू टाकून दाखव ना. हे टाकल्यानंतर आपल्याला ना गरम गरम असतानाच पटकन मिक्स करून घ्यायचं असं. तर अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलंय आणि आपल्याला असं दाबूनच ठेवायचं आहे असं म्हणजे ते गरम राहतं जास्त वेळ बांधायसाठी. आणि एक साईडला अशी बांधायला घ्यायची. खूप पटापट अशी लाडू वळली जाते. अशा प्रकारे ज्या साईजची पाहिजे आपल्याला त्या साईजमध्ये आपण बनवायचं. आणि हे लाडू आपले महिना 2 महिने सुद्धा खराब होती नाही. अशा प्रकारे आपण तेलाचा पाक करून गोळ टाकून पाक केला ना तर असे लाडू केले तर आता या प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेते. तर तुम्ही बघू शकता एवढे लाडू झाले आपलेवाले. 3 भांड्यांमध्ये ठेवले, एक परातीत एका मोठ्या गमेल्यात आणि प्लेटमध्ये. तर याचं प्रमाण पण मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे जर केलं ते. आणि हे लाडू ना मोठेच असतात, याला सुटुडा लाडू म्हणते आमच्याकडं गावाला. आणि हे मोठे असल्यामुळे ना आपल्याला दुपारपर्यंत एक लाडू खाला तर दुपारपर्यंत भूक पण लागत नाही. अशा पद्धतीने बांधायची. आणि यूट्यूबवर अशी रेसिपी तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणातून या पद्धतीचे लाडू गहू भाजून. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू असं नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.